नमस्कार मंडळींनो, मी निकिता निक्की नायरलँड तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत अंडा बिर्याणी। तर अंडा बिर्याणीसाठी लागणारे जे साहित्य मी तुम्हाला पुढे दाखवते आणि तसेच आपल्याला स्मोक देणार आहे, त्यासाठी आपल्याला कोळसा लागणार आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे, इथं लाल तिखट आहे, इथं बिर्याणी मसाला, कस्तुरी मेथी, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, हळद, इथं बॉईल अंडे घेतले आणि त्याला आपण असे सुरीने चिरा पाडून घेतले आहेत। त्यानंतर इथं बारीक चिरलेला कांदा आहे, इथं टोमॅटोची प्युरी आणि इथं हा तळून घेतलेला कांदा आहे। आणि हा जो खडा मसाला आहे तो एक राईस शिजवताना टाकायचा आणि एक भाजी करताना। ते अशा प्रकारचं आपण साहित्य घेतलं अंडा बिर्याणीचं। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथं तेलामध्ये सगळ्यात आधी हळद टाकणार आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर आपण ते जे अंडे बॉईल केले आपण ते टाकणार आहे। अंडे चांगले आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे। तर इथं आपण थोडीशी लाल मिरची पण टाकून घेतली आणि छान आपल्याला असे क्रिस्पी अंडे तळून घ्यायचे त्या तेलामध्ये। आज योगेश बनवणार आहे बिर्याणी, त्यामुळे मी रेसिपी फक्त शूट करते। तर तुम्ही बघू शकता अंडे एकदम छान असे क्रिस्पी झाले। अंडे बाजूला काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला भाजी बनवायची आहे। तुम्ही बघू शकताय अंडा छान असा फ्राय झालाय तेलात। आपण आता त्याच तेलामध्ये खडे मसाले टाकून घेणार आहे। धना जिरा पावडर, वेलची, तसेच तेजपत्ता वगैरे जे पण खडे मसाले आहेत आपल्याकडे अवेलेबल ते टाकून द्यायचे। त्यानंतर आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे हे आपण 5-6 कांदे घेतले। आता कांदा छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आपण कांदा छान असा सॉफ्ट झाला की आपण एक वाटी, छोटीशी वाटी म्हणजे दोन चमचे अशी पेस्ट आहे अद्रक लसूण हिरवी मिरची टाकणार आहे। त्यानंतर आपण एक चमचा असं थोडं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। त्यानंतर आपण इथं टोमॅटोची जी प्युरी केलेली होती, हे टोमॅटो 2 ते 3 टोमॅटो आहे छोटे मोठे मिक्स, त्याची प्युरी केली होती। ती प्युरी आता छान परतवून द्यायची तेलामध्ये। आता टोमॅटोची छान प्युरी झालेली परतवून त्यानंतर आपण परत एकदा थोडीशी हळद टाकणार आहे। पण आता यामध्ये एक मोठा चमचा भरून लाल तिखट घेतले, त्यानंतर जिरा पावडर, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, त्यानंतर आपण बिर्याणी मसाला 2 चमचे घेतले आहेत। तर इथं हा मसाला छान असं तेल सुटेपर्यंत आता आपल्याला परतवून द्यायचं आहे 10-1 मिनिटे। थोडीशी बडीशोप आणि धने आणि थोडेसे जिरे असं आपण भाजून बारीक केलेलं आहे। जास्त पण बारीक नाही केले, थोडं जाडसर असं बारीक करून आता आपण हे टाकणार आहे कढई। मसाला परतवून होतोय। आता आपण यामध्ये थोडं दही घालणार आहे, 5-6 चमचा दही आणि त्यानंतर पाणी ग्रेव्हीसाठी। आपण इथं दही घेतलंय, दही टाकल्यानंतर कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचंय मसाला, नाहीतर मसाला हा खराब होऊ शकतोय। कंटिन्युअसली आपल्याला चमचा असा फिरवायचा आहे।
आपण पाणी घेणार आणि हे 15-20 मिनिटं छान अशी भाजी होऊ द्यायची। त्यानंतर आपल्याला त्यात अंडे सोडायचे। तर इथं आपली ग्रेव्ही छान झाली। आता आपण त्यामध्ये अंडे सोडले। आता 5-10 मिनिटं छान वाफेवर होऊ द्यायचं आणि नंतर आपण भात बनवायची तयारी करूया। तर आपण पाण्यामध्ये आधी लिंबू घेतलाय आणि हा लिंबू आपल्याला असंच टाकायचा। त्यानंतर हा खडा मसाला जो घेतला जातो, त्याचबरोबर 4 मिरच्या आपण कट करून घेतले। आता चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे। तर चवीनुसार आता भात शिजताना मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर आपण थोडेसे जिरे टाकणार आहे आणि हे पाणी छान उकळलं की आपण फक्त 10 मिनिटात राईस बॉईल करून घेणार आहे। तर आपण यावर आता झाकण ठेवून छान असं उकळी येऊ द्यायची। उकळी आली नंतर आपण 1 तास असे भिजवलेले बासमती राईस आपण त्यात टाकणार आहोत आणि ह्याच पाण्यामध्ये आपण थोडासा पुदिना टाकणार आहे, जेणेकरून खूप छान असा फ्लेवर येतो। तर इथे पाण्याला छान अशी उकळी आली आहे। आपण हे तांदूळ टाकणार आहे आणि 10 मिनिटासाठी आपण त्याला छान असं शिजून घेणार आहे 90%। शिजून घेतलाय, त्यानंतर तो थंड करून घेतलाय। आता आपण बिर्याणीची लेयर देणार आहे। तर सगळ्यात आधी आपण थोडासा भात होता त्यातच आपण थोडंसं तूप टाकलंय। खाली आपण थोडं तूप टाकून त्यानंतर आता ही भाजी टाकतो। इथं आपण तळलेला कांदा टाकतो। इथं आपण फूड कलर वापरतो आहे आणि नंतर थोडं बिर्याणी मसाला। तर इथं मस्त आपण लेअर दिली आहे। आधी थोडा भात टाकलाय खाली, आधी आपण थोडा भात टाकला, त्यानंतर परत अंड्याची पूर्ण ग्रेव्ही आणि परत वरून भात। तर आता आपण याच्यावर कलर टाकतोय। तर इथं आपण मस्त असा हा कांदा टाकलाय तळून घेतलेला, त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर आणि आता वरून थोडंसं साईडला तूप टाकून घेणार आहे। तर इथे आपली छान अशी अंडा दम बिर्याणी तयार झाली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।